यातला प्रत्येक गोष्ट त्यांना जर कळली नसती तर तू आणि मी दोघं मिळून काहीच करू शकलो नसतो. तर तुला प्रत्येक ठिकाणी शेंडी लावली जाईल, तो येणार नाही तुझे पैसे भरायला, तो तुला काम नाही देणार रुपयाचं. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फोटोग्राफर आर्टिस्ट म्हणून डेव्हलप करणार नाही. मग हे जर कळत नसेल तर धंद्यातच येऊ नका करू फोटोग्राफी. एक फुटेज घेतलं आणि मी देऊन टाकलं, झालं, मला 10,000 रुपये मिळाले. मूर्ख ते नाही आहेत, मूर्ख आपण आहोत. मी नावं ठेवत नाही आहे. काय तुम्ही वेगळं करून करणार आहेत? प्रत्येक ठिकाणी तू नाही करू शकणार आहे. एक पॉडकास्ट 30 मिनिटाचा बघत असताना आपली YZ होते, ते शिव्या घालणार आहेत हा पॉडकास्ट ऐकून. माझा आजकालच्या युथला पेशन्स नाही आहे. नमस्कार, मी आहे संकेत वडगावे. तुम्ही पाहत आहात द फोटोग्राफी लेगेसी. फोटोग्राफी लेगेसीमध्ये फोटोग्राफर्सना आणि जे फोटोग्राफर्स फ्युचरमध्ये प्रोफेशनल बनणार आहेत त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट आम्ही शूट करत असतो. तर आजचे गेस्ट आहेत जे बरेच वर्षानुवर्ष जे फोटोग्राफी फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत आणि 50पेक्षा जास्त बॅचेस त्यांनी कंप्लीट केले आहेत आणि फोटोग्राफीला ॲडव्हान्स लेवलला टेक्निकल गोष्टी आणि थेरॅटिकल गोष्टी आणि प्रॅक्टिकल गोष्टी त्यांना बरेच शिकवले आहेत. मी आलोय फोटोग्राफी लेगेसीमधून देवदत्ता फोटोग्राफी स्कूलमध्ये. ओके, तर वेलकम सर. आजच्या या पॉडकास्टचा हेतू हेच आहे की जे फोटोग्राफर्स आहेत आणि ज्यांना आवड आहे यामध्ये आणि यामध्ये मला करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी कसं प्रोफेशनल बनता येतं किंवा करिअर मार्गदर्शन, थोडक्यात अशा पद्धतीचा आपला आजचा पॉडकास्ट शूट होणार आहे. एक इच्छुक आहे की तुमच्या मार्गदर्शन, मला पण मार्गदर्शन होणारच आहे खूप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं बरेच फोटोग्राफर्स आहेत आणि यूट्यूबर बघतात पॉडकास्ट, त्यांच्यासाठी पण खूप मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने भेटेल. तर मी तुम्हाला क्वेश्चनरीज विचारतो प्लीज. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा फोटोग्राफीमध्ये इंडस्ट्रीमध्ये एंटर केला त्यामध्ये तुम्ही अगोदरपासूनच आलेला आहे की तुम्ही स्वतःहून स्टार्ट केलं फोटोग्राफी, म्हणजे वडिलांपासून तुमची फोटोग्राफी चालू आहे की तुमची स्वतःची सुरुवात? मी सांगतो. ॲक्च्युली कसं झालं की फोटोग्राफीमध्ये माझ्या एंटायर फॅमिलीमधलं कोणीच नव्हतं. ओके. मीच पहिल्यांदा माझ्या कुटुंबातून मीच पहिल्यांदा ह्या क्षेत्रात आलो आणि ते येत असताना असं मला वाटलं, म्हणजे त्याच्या मागचं जर रिझन तुला पाहिजे असेल तर असं सांगतो की मी GD आर्ट कमर्शियल केलं 5 वर्षाची. जेव्हा आपण ही कम्प्लीट एक डिग्री करतो ॲडव्हर्टायझिंग आणि डिझायनिंग आणि ह्या क्षेत्रातली, तर त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन फोटोग्राफीमध्ये माझं होतं. आणि स्पेशलायझेशन म्हणून जर मी काम करणार आहे तर मग मला त्याच्यातून चांगला आउटपुट मिळणार आहे, चांगल्या लेवलला ही गोष्ट पुढे रन होऊ शकणार आहे, हे कुठेतरी मला आधीपासून कळत होतं. त्यामुळे मी इलस्ट्रेटिव्हमधून पण काम केलं, फोटोग्राफीमधून पण काम केलं. राईट फ्रॉम द फर्स्ट इयर मी फोटोग्राफीमध्ये कामं करत होतो. छोटी मोठी कामं सुरू केलेली होती, चांगली मोठी कामं पण मी स्टार्टिंगला केली होती. टाटा मोटर्सचं काम मी 1990ला केलं जेव्हा माझ्या कॉलेजचं फर्स्ट इयर होतं. आणि तेव्हा वेंडर होणं वगैरे काही माहित नव्हतं, पण हे काम तेव्हापासून डोक्यात ठरवून केलं. घरातलं कोणी नसल्यामुळे या क्षेत्रात मला सपोर्ट सिस्टीम, गॉडफादर असं कोणी नव्हतं. त्यामुळे स्ट्रगल प्रचंड होता. स्ट्रगल अजूनही चालू आहे, स्ट्रगल कधी संपत नाही, कारण शिकायचं आहे आपल्याला. सो नवीन शिकायला ह्याच्यात रोज नवीन गोष्टी येत असतात. जर आपण ह्या गोष्टीकडे नीट जर बघितलं तर लक्षात येईल की आपल्याला जेव्हा कोणी असा एक ऑफिशियली तुम्हाला घरातला सपोर्टर नसतो तेव्हा खांद्यावरची जबाबदारी जास्त वाढते आणि कदाचित तेव्हा माणूस जास्त अलर्ट राहतो असं मला वाटतं. कारण रिलॅक्स जर झाला तर समोरनं गाडी येऊन ऍक्सिडेंट होणार आहे. सो प्रत्येक वळणावरती तुम्हाला अलर्ट राहावंच लागतं आणि जर अलर्ट राहिलं तर ड्रायव्हिंग तुमचं जास्त सेफ असतं. तुमच्यापासून बरेच लोकांना शिकायला भेटणार, कारण की ते बरेच फोटोग्राफर फॅमिलीमध्ये फर्स्ट टाइम आहे. म्हणजे कमी लोक आहेत की जे पूर्वजांपासून किंवा वडिलांपासून या बिझनेस समाजाला, पण इथे बरेच जण असे आहेत की स्वतःच्या पायावर किंवा स्वतःहून धाडस केल्यामुळे यात स्ट्रगलमध्ये आहेत. करेक्ट. त्यामुळे त्यांना खूप शिकायला भेटणारच आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये किती वर्ष झाले? मला तरी आता मोर दॅन 25 इयर्स म्हणायला हरकत नाही आणि अप टू 30 इयर्स मी काम करतोय. म्हणजे कॉलेजच्या दिवसांमधलं आपण जर प्रोफेशन म्हणून पकडलं तर मग 30 वर्ष म्हणायला हरकत नाही आणि कॉलेजची वर्ष जर सोडली 25 वर्ष. आता काय पकडायचं ते तुम्ही ठरवा. पॅशनेटच होता. पॅशनेट असल्याशिवाय करताच येत नाही. बेसिकली तुम्ही मॅड असणं आवश्यक आहे कुठल्याही क्षेत्रात. म्हणजे फोटोग्राफीच्या बाबतीत परत माझ्या स्टुडंट्सना पण सांगतो आणि आता तुमच्याशी पण बोलताना मला हे सांगावं असं वाटतं की तुम्ही मॅड व्हा पहिल्यांदा त्या गोष्टीत. पूर्णपणे झोकून देऊन पूर्णपणे मॅड होणं. मॅड होणं म्हणजे काय तर चांगल्या अँगलनं मॅड होणं हा शब्द आहे. ध्यास लागणं, परिपूर्ण ती गोष्ट करण्यासाठी सतत त्याच्यात राहणं आणि जितकं चांगलं राहील तेवढा तो मॅडनेस म्हणतात त्याला. मॅडनेस म्हणजे काय? वेडं होणं एखाद्या गोष्टीसाठी. एखाद्या व्यक्तीसाठी आपण जसं वेडं होतो तसं एखाद्या करिअरमधल्या आवडत्या गोष्टीसाठी वेडं व्हायला लागतं. ती प्रोसेस जेवढी छान लवकर होईल तेव्हापासून त्या गोष्टी चांगल्या घडायला चालू होतात, कारण मग त्या गोष्टीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ओके. बेसिकली पोहोचणं खूप गरजेचं आहे. आता कसं फोटोग्राफर्स आहेत पण त्यांना पॅशन म्हणजे आयडेंटिफाय कशी करायची? बेसिकली उठता बसता खाता पिता जर तुम्हाला फोटोग्राफ्स दिसायला लागले, चांगले फोटो तुम्हाला संमोहित करायला लागले. संमोहित हा शब्द फार जबाबदारीनं वापरतोय मी. संमोहित करणं म्हणजे काय? आपके दिलो दिमाग पे छा जाना. हे जर व्हायला लागलं तर माणसाला प्रत्येक ठिकाणी फोटो काढावासा वाटतो, तो बघावासा वाटतो, तो सर्च करावासा वाटतो, त्याच्या हिस्ट्रीज तपासाव्याशा वाटतात, त्याच्या टेक्निकल टर्म्स जरी नाही कळल्या तरी चालतील. पहिल्यांदा ती गोष्ट एन्जॉय करायची असते. मला एखादी गोष्ट आवडते हे पहिल्यांदा कुठे कळतं?
मेंदूला कळतं का हृदयाला कळतं? पहिलं हृदयाला कळतं, मग मेंदूला कळतं. मेंदू ॲनालाइज करतो, हृदय आपुलकीनं आपलं करतं पहिल्यांदा. ह्या दोन गोष्टींमधला फरक आहे. हा जेव्हा फरक आपल्याला कळतो तेव्हा ते आवडायला लागण्याची प्रोसेस असते. आवडायला लागल्यानंतर आपण त्याच्यात डीपली जातो, मग मेंदूचं काम पुढे सुरू होतं. पहिल्यांदा आवडणं म्हणजे प्रेम यहाँ से होता है ना, दिल से होता है ना, तो दिल के ऊपर गौर करो. नाही, अगदी एक बरोबरच आहे की या इंडस्ट्रीमध्ये पॅशन असल्याशिवाय Yes. हे पूर्णपणे प्रोफेशनल होता येत नाही. होतच नाही. तर असे कुठले तुमच्या स्ट्रगलवरून आणि तुमच्या एक्सपिरियन्सवरून आताच्या फोटोग्राफरना असे काही 3 मोस्ट इम्पॉर्टंट स्किल सांगा जेणेकरून ते त्यामध्ये मास्टर करू शकतात. ओके, जेणेकरून ऍक्च्युली 3 म्हणशील तर 3 मध्ये थांबणं फार अवघड आहे. खूप गोष्टी नवीन चॅलेंज येतात, कारण आपल्याकडे आता रोज नवीन गोष्ट येते. आपली फील्ड जशी एस्थेटिक आहे, म्हणजे जशी कलात्मकते दृष्टिकोनातून कलात्मकतेची वाढ होत राहणं जशी गरजेची आहे, तशीच त्याची नाण्याची दुसरी बाजू पण अशी सांगते की तुम्ही टेक्निकली पण साऊंड असले पाहिजे, तुम्हाला त्या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि तुम्ही चांगले करवून घेणारे पण असले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी तू नाही करू शकणार आहेस. बरोबर. तुला जर एखाद्या चांगल्या घरात राहायला जायचंय तर तुला घर बांधताना खड्डा खणण्यापासून वरती कौलं लावेपर्यंत तू नाही करायचंय. ते कसं पाहिजे हे तुला ज्या दिवशी कळतं आणि ते करवून घेणारा जेव्हा तू बनतोस तेव्हा तू एक चांगल्या घराचा आनंद नंतर घेऊ शकतोस. नाहीतर तुला प्रत्येक ठिकाणी शेंडी लावली जाईल. बरोबर. मग एवढं नॉलेज तरी पाहिजेच आता फोटोग्राफरकडे. ही पहिली एक कॉन्सेप्ट आहे जी चुकीची आहे. म्हणजे मी मूळ मुद्द्याकडे येतो. तिला 3 काय मी तुला 30 गोष्टी सांगेन, पण मी तुला 3 मध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन की पहिली ही गोष्ट अशी आहे की तुम्ही एंटायर नॉलेजेबल पाहिजे फॉर बिझनेस. वर्कर बनू नका. तुम्ही आर्टिस्ट आहात हे विसरू नका. पहिल्यांदा तुम्ही आर्टिस्ट आहात ना, तुम्ही इनफ नॉलेजेबल व्हा आणि ही कामं छानपैकी कशी करून त्यालाही रोजगार मिळू दे ना. समोरच्या माणसाला पण 4 पैसे मिळतील, तुम्हाला पण 4 पैसे मिळतील, ह्याच्यातून तुम्ही जास्त बिझनेस वाढवू शकाल. सगळं मीच करणारे म्हटलं तर कसं काय जमेल? बरोबर. आज इथे पॉडकास्ट होत असताना आज लाइटिंग लावणारी, लाइटिंग मॅन्युफॅक्चर करणारी, लाइटिंगची बनवणारी गोष्ट वेगळी आहे, टीम वेगळी आहे, सेटअप लावणारी टीम वेगळी आहे, 3 कॅमेरामन आपल्या समोर बसलेले आहेत, ह्यांची टेक्निकल एक्सपर्टीज आहेत, हे लोकांना हे सगळं नॉलेज आहे. ह्यातला प्रत्येक गोष्ट त्यांना जर कळली नसती तर तू आणि मी दोघं मिळून काहीच करू शकलो नसतो. बरोबर. मग हे सगळे लोकांनी केल्यामुळे ते गोष्ट घडणार आहे ना. त्यांना काय करून घ्यायचं हे तू आणि मी सांगायचंय, एवढाच फरक असतो. आणि जर 3 गोष्टी तू म्हणशील की त्या कुठल्या 3 गोष्टी पाहिजे, मग तुझा प्रश्न जो होतो तो पण मी कंप्लीट करतो. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की 3 कुठल्या गोष्टी सांगाल, पहिली गोष्ट आजची पिढी अजिबात वाचत नाही. आजची पिढी म्हणजे मी काही खूप म्हातारा झालेलो नाहीये, निश्चित मी डेफिनेटली ह्या मधल्या काळातला आहे, खूप जुन्या काळातला पण नाही आणि खूप नवीन काळातला पण नाही. तर मधल्या काळातलं जर म्हणशील तर मला असं सांगायला आवडेल की वाचत नाही होत आपण. एक गोष्ट जी फोटोग्राफरनी केलीच पाहिजे, 0 वाचन, 0 अभ्यास, फक्त गेअर्स घ्यायचे. तमक्यानं घेतला, अमक्यानं घेतला, हा कॅमेरा घेतला, तो लेन्स घेतली, माझ्याकडे नाहीये, मी घेतलं, संपला विषय. हा खूप मोठा मेजर प्रॉब्लेम झालेला आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फोटोग्राफर आर्टिस्ट म्हणून डेव्हलप करणार नाही. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 की तुम्ही बिझनेसच्या अँगलनं तुमचा पूर्ण जी काही स्किल्स असतील त्याला बिझनेसच्या अँगलनं बघतच नाही. आपण काय म्हणतो दरवेळेला, असं म्हणतो आपण की हा मला हे आलंय ना, माझ्याकडे आता कॅमेरा आहे ना, मग माझं झालं. प्रत्येक सेकंदाला आज ह्या जगामध्ये तुम्हाला धंद्याचा विषय येऊन अर्थार्जन जर तुम्हाला त्याच्यातून मिळणार नसेल तर तुम्ही साधी लेन्स पण घेऊ नका. कॅमेरा बॅग घेत असताना सुद्धा 100दा विचार करा की 5,000 रुपयाची घ्यायची की 2,000 रुपयाची घ्यायची. ह्याच्यातून कॅमेरा जाणार आहे, त्याच्यातूनही कॅमेरा जाणार आहे. 3,000 रुपयाची लक्झरी देऊन एवढा कम्फर्टेबल मी बॅग घेणार आहे का, तर त्याचे मी पैसे वसूल कधी करणार आहे. इतका हिशोब जर तुम्ही मनातून करत असाल तर तुमचे पैसे वसूल होणार आहेत. बिकॉज एंड काय आहे, धंदा एंड काय आहे, फोटोग्राफरला पैसा कमवला पाहिजे. ॲस्थेटिक, कलात्मकता, चांगल्या लेवलचं चित्रण होणं, तुम्ही वेगवेगळ्या स्केल्सवरती जाणं, मोठमोठ्या लेवलला तुम्हाला अवॉर्ड्स मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हो खरं आहेत रे. पण शेवटी ब्रेड अँड बटर भी कुछ चीज आहे ना. हा, तुम्ही कुटुंबाचे जर पालन पोषण करते आहात तर तुम्हाला त्यांना खायला घालायचंय, तुम्हाला पण स्वतःला खायचंय. मी बिझनेसचा विचारच करत नाही आधी, फक्त घेत सुटलायत गिअर. ही दुसरी पॉईंट आहे. वाचन पहिली सांगितली, दुसरी गोष्ट गिअर घेत सुटणं, तिसरी गोष्ट. आणि दुसरी गोष्ट सांगितली. आणि तिसरी गोष्ट अशी आहे विच इज कन्सिस्टन्सी. आजकालच्या युथला पेशन्स नाहीये. मी नावं ठेवत नाहीये, मी युथ बरोबर रोज डील करतो, मी नवीन नवीन मुलांना शिकवतो, पण त्यांच्यातलं जे काही दिसतंय ते मी तुला सांगू शकतो, कारण हे नकोय व्हायला म्हणून मी आता पॉडकास्टमध्ये तुझ्या सहभाग घेतलेला आहे. हे कळलं पाहिजे, हे ऐकलं पाहिजे लोकांनी. गोष्ट अशी आहे की कन्सिस्टन्सीची आपल्याकडे क्षमता संपली येतं. आपल्याला सातत्यानं एक न्यूजपेपर वाचायला आपल्याकडे पेशन्स नाहीये. एक पॉडकास्ट 30 मिनिटाचा बघत असताना आपली वायझेड होते, आपल्याला 100 गोष्टी सुचतात आणि आपण तो अर्धवट सोडून निघून जातो. अख्खं गाणं बघण्याची सुद्धा आता पेशन्स राहिलेले नाहीत. जे गाणं आपल्याला आवडतंय ते मेंदू तुमचा प्रचंड फास्ट गोष्टी कॅप्चर करायची उसको लत लग गई है. तो काय म्हणतोय मेंदू, मला पटपट पटपट नवीन दाखव नवीन दाखव नवीन दाखव. मग आपण मगाशीच मी एका ठिकाणी बोललो की अगदी म्हणजे 90 सेकंदावरनं 60वर आलो, 60वरनं 30वर आणि आता 3 सेकंदाला पण आपण आता फास्ट ते ढकलायला लागलोय पुढे. सो इंस्टाग्रामच्या ह्या जगामध्ये इंस्टाग्राम वाईट नाहीये, फेसबुक वाईट नाहीये. ह्याच्यात अडकून पडू नको असं जेव्हा सांगतो तेव्हा 2 बोट समोर असतात, 1 बोट आपल्याकडे असतं. जेव्हा आपण असं करतो तेव्हा 2 बोट, 1 बोट असं दाखवलं, 4 बोट माझ्याकडे आहेत, माझं पण काहीतरी चुकतंय. यार इसका यूज करो ना, इस्तेमाल करो ना इसका. आपण काय
करतोय, फक्त बघत राहिलोय आणि त्याच्यामुळे आपला पेशन्स संपलाय आणि आपला पेशन्स संपल्यामुळे आपल्याकडची कन्सिस्टन्सी संपली आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सातत्य संपलंय. आपले क्लीन बोल्ड तिथे उडत आहेत. आपल्याला पिचवरती टिकून राहायचीच पेशन्स नाहीयेत. एखाद्या असाइनमेंटमध्ये आपल्याला कमी पैसे मिळाले, एखादा काहीतरी वाईट बोलून गेला, एखाद्या तुमच्या फोटोला कोणतरी चुकीची कमेंट केली की झाला हा निराशेत बुडाला, झाला हा डिप्रेशनमध्ये आला. आता काय फोटोग्राफी क्षेत्रात दम नाही राहिलेला यार, काय मजा नाही, आता काय ते दुसरं करूया आपण. मग तू कशासाठी कॅमेरा घेतलास, कशासाठी शिकलास? तुझ्याकडे पेशन्सच नाही. त्या धंद्यात गेल्यावरती तुझं तेच होणार आहे की नाही? बरोबर. हे कधी कळणार आहे? हे जर कळत नसेल तर धंद्यातच येऊ नका करू फोटोग्राफी. फोटोग्राफी हा पूर्णपणे कला प्रवास आहे. ही कला आहे, ही सुंदरपणे तुम्हाला साजरी करायची आयुष्यभर, त्यातून प्रचंड आनंद घ्यायचा आहे. सातत्य नको पाहिजे. बरं वाटतं म्हणून आज एकदा जेवलो मी, झालं की आता आयुष्यभर आता काही जेवायची गरज नाही मला, असं कधी असतं का? रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला जेवायला लागणार आहे ना, मग तुम्ही पिचवरती राहणार टिकून, जिवंत राहिलात तर जेवणार आहात. तुम्हाला टिकूनच राहायला नकोय. तिसरा प्रॉब्लेम कळला. हा 3 प्रॉब्लेम्स आहेत आत्ताच्या युथ समोर. कन्सिस्टन्सी, एस्थेटिक सेन्स आणि गेअर. एक सिंड्रोम आहे आपल्या मनात असा नुसता, नवीन घ्यायचंय. का कोणाला दाखवायला कशासाठी घेतोयस? अनबॉक्सिंगच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असलेली पिढी वाढते आता. लोकांना ते असे बदाम हवे असतात. दुसऱ्या दिवशी मस्तपैकी लाईक केलं, वा 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 मी असं केलं तसं केलं, मग दुसऱ्या समोर शायनिंग. तो येणार नाही तुझे पैसे भरायला, तो तुला काम नाही देणार रुपयाचं, तो असं कॉंग्रॅच्युलेशन करून सोडून देणार आहे. तो वाईट नाहीये, त्याला डोक्यावर किती घ्यायचं आहे ठरव. हा इम्पॉर्टंट ती आहे गोष्ट. इक्विपमेंट घेताना पण एक स्वतःला विचारावा की हे का इक्विपमेंट खरेदी करतोय किंवा बाय करतोय. माझ्याकडे त्या इक्विपमेंटचा वापर करताना मार्केट आहे का, हा प्रश्न स्ट्रिक्टली स्वतःला 40 वेळा विचारायचा. जर उत्तर हो आलं तर 41 वेळा न विचारता जाऊन परचेस करा, आणि तेही सेकंड हँड करा. नोट करून घ्या सध्या सगळ्यांनी. लाईन तुमच्या नोट करून घ्या, आणि प्रत्येक टायमाला जेव्हा इक्विपमेंट खरेदी करतात त्या टायमाला हे डोळ्यासमोर आणा. मी तर म्हणतो, मी या वयामध्ये सुद्धा अजून मला आवडलेली गोष्ट सेकंड हँड विकत घेतो. माझे जर समजा मला 2 लाखाची इक्विपमेंट घ्यायची, मला जर ती समजा कमी वापरलेली इक्विपमेंट जर समजा 1 लाखात मिळत असेल, तर मी कोणीतरी मेंटॉर आहे म्हणून मी असा भारी नवीनच घेतला पाहिजे वगैरे असला 8 तास मूर्खा का करतोयस असं मी मला विचारतो. आणि विचारलं पाहिजे. 1 लाख रुपये माझे जर वाचणार आहेत आत्ता, आणि 1 लाख रुपये वाचल्यानंतर जर मी काहीतरी करणार आहे त्याच्यातून वेगळं, आणि जर मला त्याचा जर फायदा होणार, तर मी 1 लाख रुपये माझ्या जाहिरातीवरती लावीन, त्याच्यातून 4 लाख रुपये कमवीन. सिंपल गोष्ट आहे. 1 लाख रुपये वाचवणं म्हणजे 1 लाख रुपये कमवणं आहे. जर मला कळतोय कॅमेऱ्यातलं, मला कळतोय हा नवीन आहे, ह्याचं वाटोळं झालेलं आहे की नवीन आहे, मला कळतोय. सिंपल आहे. मी जर 1 लाख रुपये वाचवतोय म्हणजे 1 लाख रुपये मी कमवतोय. योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट. येस, ऑफकोर्स हे गरजेचं आहे, आणि हे गरजेचं असलं पाहिजे. इथंच माती खातायत बरेचदा नवीन युथ. नवीन घ्यायचं आहे. नवीन दुकानात गेलं नवीन घ्या. मला भरपूर जे दुकानदार बसलेले आहेत, चांगले डीलर्स माझे चांगले फ्रेंडशिपमध्ये आहेत सगळे, हे शिव्या घालणार आहेत हा पॉडकास्ट ऐकून माझा. पण मी मुलांना का सांगतो, आज मुलांकडे पैसे नसतात तेवढे इन्व्हेस्ट करायची, सगळ्यांची ताकद नसते. मग त्यांनी काय करायचंय? त्यांनी घ्यायचंच नाही का? बरोबर. मग जेव्हा 10 मुलं घेतात नवीन, तेव्हा 11व्याला वाटायला लागतं की मी पण नवीनच घेतला पाहिजे. आणि जेव्हा त्याला तसं वाटतं तेव्हा त्याचा क्लीन बोल्ड तिथे उडतो, कारण तो बाकीच्यांना फॉलो करायला जातो, आणि तिथे त्याचा मेजर इश्यू होतो. हे वाला पॉईंट आणि क्वेश्चन वाला हे नोट करून घ्या, आणि प्रत्येक टायमाला स्वतःला विचारावा की हे गरजेचं आहे की मी का घेतोय, ह्याचा फायदा काय, किंवा याचा इन्व्हेस्ट केल्यानंतर कुठल्या प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो. असं जे बिगनर असतात, आता मी शिकलो आणि मला आता फर्स्ट क्लायंट मिळवायचा आहे, तर कसं मिळवू शकतो आपण? म्हणजे आता एकदम सुरुवात आहे आणि माझ्याकडे आता कुठली इक्विपमेंट नाही, मी नुकता शिकलोय, पण मला क्लायंट तयार करायचं आहे किंवा क्लायंटला अप्रोच करायचं आहे. पहिली गोष्ट, स्वतःचं इक्विपमेंट लगेचच असलं पाहिजे असं नाही. हा एक मिथ आहे की बऱ्याचदा फोटोग्राफर घाबरतो बोलायला मार्केटमध्ये जाऊन. तो पहिला क्लायंट कसा तयार करायचा ह्याचं एका वाक्यात किंवा पॉडकास्टमध्ये उत्तर देण्याच्या सफिशियंट नाहीये हा टायमिंग, पण मी तुला प्रयत्न करतो की थोडक्यात सांगायचं. याच्यामध्ये 2 घटना घडतात. पहिली गोष्ट की मी काम मागायला कसं जाऊ. एक म्हणजे लोकांना 90% नाही, 99% फोटोग्राफर्स हे डेअरिंग करायला घाबरतात, किंवा त्यांना असं वाटतं की मला अपयश येईल, कोणी नाही म्हणेल तर. मी नेहमी माझ्या सगळ्याच लेक्चर्समध्ये किंवा सगळ्या ठिकाणी एक उदाहरण देत असतो की तुम्ही LIC वाल्याला गुरु करा. तो 100 लोकांकडे जातो, तो 100 नकार पचवतो, एंड ऑफ द डे त्याला महिन्यातून 4 जण हो म्हणतात. त्याच्यावर पुढे त्याचं आयुष्य चालू शकतं, कारण त्याने नकार पचवायची ताकद ठेवलेली असते, लोकांचं नाही ऐकण्याची ताकद ठेवलेली असते. कॉल सेंटरवाल्या मुलींना ऐका तुम्ही, त्यांना किती जण कसं बोलत असतात दिवसभरात, किती जण धाडकन फोन आपटतात, तरी त्यांना ते काम करायला लागतं. त्यांची अपरिहार्यता आहे. ठरवा ना थोडा वेळ, माझी पण अपरिहार्यता आहे. लोकांना जाऊन भेटणं, याच्यासाठी मार्केटिंग करणं हे फोटोग्राफरच्या रक्तातच नाहीये अजूनपर्यंत. तो रेफरन्स मधल्या कामांमध्येच अडकून पडलेला आहे. ह्याने मला सजेस्ट केलं, चल मी काम करतोय, मग त्या फोटोग्राफरनं मला काम दिलं, मी फोटोग्राफर आहे, मग माझी आता हळूहळू कामं चाललीत, कारण मला एकमेकांकडून हळूहळू कळत चाललेलं आहे. इथेच थांबलाय तो. नवीन त्याच्या बाहेर जर गेला तर त्याला कॉम्पिटिशन कमी फेस करायला लागेल. स्वतःहून नेटवर्क बिल्ड करा. येस, दुसऱ्याचा रेफर तिथे पण थांबतात, त्या पुढे पण नेटवर्क. मी माझं एक उदाहरण देतो, म्हणजे मी पुस्तकात वाचलेलं. तुम्हाला जर 1 कस्टमर व्हायचं असेल तर 10 कस्टमरला भेटा, म्हणजे एक थोडक्यात रेशो मेंटेन होणं गरजेचं आहे.
मग पुढच्या वेळी अशी तयारी करा की आपण 10 जणांना भेटायचं, मग 2 भेटले पाहिजे. ऑफकोर्स. म्हणजे रेशो तो इम्प्रूव्ह करायचा. बरोबर आणि क्वेश्चन इज आन्सर हे पुस्तकाचं नाव आहे, त्यामध्ये ते वाक्य जे बोललो ते. तर हे खरंच इम्पॉर्टंट आहे. नेटवर्किंग इज इक्वल टू मार्केटिंग. येस, जास्तीत जास्त नेटवर्क बिल्ड करायला, जेणेकरून चांगली मार्केटिंग बिल्ड होईल. एक्झॅक्टली. मुलं बाहेर पडून स्वतः मी काहीतरी विचारेन, लोकांपर्यंत जाईन, मी एक चांगलं प्रपोजल कोणाकडे तरी नेऊन देईन, जी विच विल बी अ ब्रँड न्यू कॉन्सेप्ट, की जी मी क्लायंटला समजून सांगेल, ज्याच्यामध्ये क्लायंटला चांगलं भलं होईल आणि मलाही 4 पैसे मिळतील, ही सांगण्यासाठी जे केलं पाहिजे ते करत नाही. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकल्पना ही फार महत्त्वाची असते. टेक्निकलिटीज महत्त्वाच्या नाहीये, संकल्पनेवरती कामच होत नाहीयेत. संकल्पना म्हणजे काय? कॉन्सेप्ट हे नाव देतो फक्त आपण, अमुक कॉन्सेप्ट नावाचं स्टुडिओला नाव देतो. अरे पण तू कॉन्सेप्ट करतोयस का खरंच? तू कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करतोयस का? कॉन्सेप्ट नवीन आणतोयस मार्केटमध्ये? लोकांना गरज आहे, पण सगळेजण लिटरेट नसतात ना. मी कशी ऍडव्हर्टाईज करणार आहे, मला कसं लोकांपर्यंत पोहोचता येईल, हे सांगणं ही काळाची गरज आहे. फोटोग्राफर म्हणजे लग्नात मर्यादित राहिलेला, मुंजीत मर्यादित राहिलेला, फंक्शनमध्ये उद्घाटन भूमिपूजन जाऊन काम करणारा हा फोटोग्राफर हा 30 वर्षापूर्वी झालाय, आता पूर्ण झालाय. तो चालू नाहीये असं नाहीये, चालू आहे. पण त्याच्यातून बाहेर या ना. अख्खं डिजिटल मार्केटिंग आहे, अख्खं डिजिटल वर्ल्ड आहे. आज ऍडव्हर्टायझिंग हा कोर आहे जेव्हा चालू, ह्याच्यावरती किती काम करतोय आपण फोटोग्राफर्स? नाही करत आहे. आणि ह्याच्यात जर लवकर आलात तर त्याला एंडलेस समुद्रात जाईल, तो समुद्रात जाईल की नाही त्याला? बरोबर. कारण तू जर आज बघितलंस तर तुझ्या लक्षात येईल की 90% फोटोग्राफर्स हे अडकलेले आहेत फक्त लग्नामध्ये. आणि त्यांना लग्नात मला वर्षभरात किती असाइनमेंट्स मिळाल्या याच्यात ते खूप हॅपी आहेत. आणि मग नंतर बोलताना असं तोंडातून शब्द येतो की आता सीझन नाही ना, किंवा आता माझा सीझन आहे. सीझन का असावा? सीझन कोणासाठी असतो? सीझन हा शब्द तू का घेतलास डोक्यात? सीझन म्हणजे सगळं आहे का? नाहीये ना. मग कुठेतरी हा सीझन हा शब्द मला असं वाटतं मायनस झाला पाहिजे. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, आउट ऑफ बॉक्स प्रेझेंटेशन, आउट ऑफ बॉक्स क्रिएटिव्ह वर्क हे तुम्हाला अपलिफ्ट करणार आहे, म्हणजे वरच्या लेवलला घेऊन जाणार आहे. आणि जेव्हा तुम्ही पारंपरिक गोष्टी करत बसाल तेव्हा तुम्ही त्याच चक्कीमध्ये पिसले जाणार आहात, की ज्याच्यामध्ये ऑलरेडी एन नंबर ऑफ फोटोग्राफर्स आर वर्किंग इन सेम फील्ड. हाँ, सो व्हाट यू आर डूइंग न्यू, आप कुछ कर ही नहीं सकते. शादी में जाके आप क्या करोगे? नहीं, अगर शादी में कुछ अपॉर्च्युनिटीज ही नहीं है आपको. ग्रामीण भागातला एक कार्यक्रम आहे, लग्न आहे, नवरा नवरीला बाहेर जाऊन ते काहीतरी चांगले कपल शॉट घ्यायला अलाउड नाही करणार आहेत, किंवा कदाचित तुम्हाला तेवढा वेळच देणार नाहीये. ते तुम्ही काय करणार आहात तिथे? तुम्ही काय क्रिएटिव्ह करणार आहात? तुम्हाला दिलेल्या मर्यादेमध्ये तुम्ही जाऊन जेव्हा काम करणार आहात, त्या मर्यादेमध्ये तुम्हाला पाहुणे रावणे, आलेले गेलेले नातेवाईक, ह्याव त्याव ग्रुप फोटो रिच्युअल्स सगळं करून बिदाईला ती मुलगी जाईपर्यंत सगळं शूट करायचंय. काय तुम्ही वेगळं करून करणार आहे तुम्हाला जर टायमिंगच नाही दिला तर? आणि हाऊ कॅन यू थिंक की मी याच्यात क्रिएटिव्ह करीन? यू आर डिपेंडंट, की तुम्ही अवलंबून आहात कशात तरी. एकदा तुम्ही कुठेतरी अवलंबून राहिलेले असतात की तुमचं क्रिएटिव्हिटीला चान्सच नाही. भले तू खूप क्रिएटिव्ह आहे, मी तुला वेळच नाही दिला माझ्या लग्नात काम करायला, तू कसे शॉट्स घेशील? नाही घेऊ शकणार आहेस. आणि म्हणून इथं जाऊन ब्लॉक होतो आणि मग हळूहळू ड्रॉपडाऊन होतात प्राइजेस. की तू 10,000 रुपयाला ठरवली असाइनमेंट, किंवा तू 1 लाखाला ठरवली तर मी 80 करून देतो, मग दुसरा 70 मध्ये करून देतो. आणि मग एका ठिकाणी येऊन कॉम्पिटिशनच्या नावाखाली भांडणं होतात. भांडणं म्हणजे प्रत्यक्षात कुणी मारामाऱ्या नाही करत, हे खूप नशीब आहे आपलं अजून तरी. पण प्रॉब्लेम असा होतो की तिथे जाऊन लोक अडकतायत, आणि अडकली की त्याच्यातून सोल्युशन नाहीये, कारण त्यांनी त्याचा बाहेरचा बॉक्सचा कधी विचारच केलेला नाही. ह्या फील्डमध्ये वेडिंग फोटोग्राफर सोडलं तर कुठली अजून ऑपॉर्च्युनिटी आहेत फोटोग्राफर मी सांगा, जेणेकरून ती फील्ड अजूनही दिसत नाही फोटोग्राफरना, पण ती आहे, जेणेकरून ती करिअर ऑपॉर्च्युनिटी बनू शकेल. इंटिरियर डिझायनिंग केल्यानंतर प्रत्येकाला, इंटिरियर डिझायनरला प्रत्येकाला लागत असतो पोर्टफोलिओ. व्हिडिओ आणि फोटोची सुंदर अपॉर्च्युनिटीज आहेत. पेट्स फोटोग्राफी सुंदर अपॉर्च्युनिटीज आहेत. ट्रॅव्हल फोटोग्राफी सुंदर अपॉर्च्युनिटी आहेत. प्रॉडक्ट फोटोग्राफी सुंदर अपॉर्च्युनिटी आहे. फूड फोटोग्राफी सुंदर अपॉर्च्युनिटी आहे. पोर्ट्रेट्स सुंदर अपॉर्च्युनिटी आहे. न्यूबॉर्न बेबी सुंदर अपॉर्च्युनिटी आहे. किड्स फोटोग्राफी सुंदर अपॉर्च्युनिटी आहे. मॅटर्निटी शूट्स सुंदर अपॉर्च्युनिटी आहे. हे पॉप्युलर असलेले जे काही आहेत हे सुंदर अपॉर्च्युनिटी आहेत. फर्निचर फोटोग्राफी फार सुंदर आहे अपॉर्च्युनिटी, त्याच्यामध्ये रोज नवीन फर्निचर येते मार्केटमध्ये. ज्वेलरी फोटोग्राफी प्रचंड अपॉर्च्युनिटी आहे. ह्या गोष्टी केल्या. रिअल इस्टेट, आता प्लॉटिंग चालू असतात, सगळ्या गोष्टी आहेत. मोठे मोठे समारंभ आहेत. ड्रोन फोटोग्राफी भरपूर अपॉर्च्युनिटी आहे. ड्रोन मध्ये प्रचंड, ड्रोन मध्ये काम करणारे लोक कमी आहेत आणि फोटोग्राफी करणारे लोक जास्त आहेत. मग ड्रोनवाल्याला डिमांड देऊन ड्रोन त्याची चांगली फिल्म करून द्या ना. का असं डोक्यात तुम्ही घेताय की मी ड्रोन शिकल्यानंतर मला फक्त एक फुटेज घेतलं आणि मी देऊन टाकलं, झालं, मला 10,000 रुपये मिळाले, एका फुटेज देण्याचे 5,000 रुपये मिळाले, 3,000 रुपये मिळाले, वॉट एव्हर जे काय ते मिळाले, मग तुम्ही हॅपी का होताय? वाय डोंट यू थिंक फॉर अ फिल्म? एका ऑर्गनायझेशनची एक कॉर्पोरेट फिल्म मी करून का नाही देऊ शकत? दॅट इज अन अपॉर्च्युनिटी फॉर फोटोग्राफर्स. दुसरा कोण नाही, फोटोग्राफर आहे. आणि तोच फोटोग्राफर कॉर्पोरेट फिल्म बनवू शकतो ज्याच्याकडे विचारांचं व्यासपीठ आहे. त्याच्याकडे विचारांचं व्यासपीठ पाहिजे, काहीतरी त्याला विचार करता आले पाहिजे, थिंकिंग करता आलं पाहिजे, स्क्रिप्ट रायटिंग आहे, नॅरेशन आहे, स्टोरी टेलिंग करता आलं पाहिजे, शॉर्ट्स कसे घ्यायचे कळले पाहिजेत, त्याला साऊंडचं इनफ नॉलेज पाहिजे. मग जे काम तो 5,000 करून घरी येणार तिथे 2.5 लाख रुपये घेऊ शकतो ना, तो घेऊ शकतो की नाही? मग ड्रास्टिक चेंज केवढा झाला? 5,000 ते 2.5 लाख. हा ड्रास्टिक चेंज काहीतरी आपल्याला विचार
विचार करायला लावणार आहे. तोही फोटोग्राफरच आहे आणि हाही फोटोग्राफरच आहे. कुणासारखं बनायचं हे आता फोटोग्राफरनं ठरवलं पाहिजे. एक त्याच रोडवर फक्त आउट ऑफ बॉक्स विचार करून स्टेप बाय स्टेप इम्प्रुव्हमेंट टिकून राहणं मेन गोष्ट. टिकून राहून नवीन विचार रोज आले पाहिजेत. नवीन विचार. झोपा शांत लागायला लागले ना, समजायचं आपण थांबलोय. हा, अस्वस्थ डोकं जर तुमचं राहत असेल त्या जनरेशन मध्ये, त्या एज मध्ये, तर समजायचं डेव्हलपमेंट होते. अशी कोणती बुक्स आहेत जेणेकरून ते आताचे जे फोटोग्राफर्स आहेत ते रीड नाही करत, पण त्याच्यासाठी आपण सजेशन करू शकतो की जेणेकरून ते बायोग्राफ्स किंवा अशी बुक्स ते जेणेकरून वाचल्यानंतर थोडीफार इम्प्रुव्हमेंट होईल. वाचलं पाहिजे, याच्यासाठी फोटोग्राफीची पुस्तकं वाचली पाहिजेत, ह्या गोष्टीला मी सहमत नाहीये. फोटोग्राफीची पुस्तकं वाचून तुम्ही पर्टिक्युलर फोटोग्राफरची गोष्ट बघताय, ती त्याने त्याच्या आयुष्यात जगलेली आहे. उदाहरणार्थ रघुराय, लेटेस्ट टाइम्स ऑफ इंडियानं सॉरी, त्यांच्या निधनानंतर फार सुंदर आवृत्ती केली होती. त्याचे मी काही हे घेतले, म्हणजे सबस्क्रिप्शन्स मी त्याचे काही खरेदी केले आणि माझ्या स्टुडंट्सना मी ते वाटले. आनंद झाला बाबा, एका लाडक्या मोठ्या फोटोग्राफरचा आलाय म्हणून. रघुरायचं थिंकिंग कपॅसिटी ही एखाद्या नवीन मुलामध्ये असेल याची गॅरंटी नाहीये. त्याने रघुरायला लगेचच गुरु करून तसंच चाललं तर तो ट्रॅव्हल फोटोग्राफर होईल किंवा तो प्रेस फोटोग्राफरच्या साठी जाईल. रघुराय ज्या लेवलला फोटो जर्नलिझमची फोटोग्राफी करत होता त्या लेवलचा ह्या मुलाला जमणार आहे का? नाहीये. मग त्याला असं पुस्तक सजेस्ट केलं तर तो त्याला फॉलो करायला लागेल. एक गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट अशी सांगेन मी याच्यामध्ये की कणभर ही पर्टिक्युलर पुस्तक पर्टिक्युलर फोटोग्राफर बघू नका. वाचताना सगळं वाचा. मी मगाशीच बोललो की न्यूजपेपर सुद्धा वाचण्याचा पेशन्स नाहीये. जेव्हा तुम्ही भाडाभर गोष्ट 5 रुपयात वाचताय, दुनियाभराच्या गोष्टी 5 रुपयात कळतायत, 5 रुपये किंमत आहे पेपरची. अग्रलेख कसा असतो आज मुलांना माहिती नाहीये. अग्रलेखचा अर्थच माहिती नाहीये. शनिवार रविवारच्या पुरवण्यांमधून केवढं सुंदर काहीतरी एक्सपर्ट मधले एक्सपर्ट लोक आपल्यासमोर मांडतायत. आपण त्याला केराची टोपली दाखवतोय, रद्दी करतोय त्याची. आपण मूर्ख ते नाहीयेत, मूर्ख आपण आहोत. 5 रुपयात दिलंय म्हणजे एखाद्या पुरवणीची कॉस्ट 1 रुपया पण येत नाहीये. ती 1 रुपयाची पुरवणी आपण बघत पण नाहीये. म्हणजे तुम्ही जर वाचलंच नाही तर तुम्ही अरमुकच एक वाचा म्हणजे तुम्हाला फोटोग्राफर चांगलं होता येईल, ही रॉंग कॉन्सेप्ट आहे. सगळं वाचा, पडलेला चिटकोर पण वाचा, त्याच्यातून तुम्हाला खतरनाक काहीतरी एखादं सुचून जाईल. मी माझ्या आयुष्यामध्ये हे केलेलं आहे. मला नवीन पुस्तकं घ्यायची कपॅसिटी नव्हती, माझ्याकडे पैसे नव्हते, मी स्ट्रगल पिरियडमध्ये होतो. मी रद्दीच्या दुकानवाल्याला मित्र बनवलेला आहे आणि रद्दीच्या दुकानात रेग्युलर बसायचो जाऊन आणि त्याच्याकडून त्यातल्या त्यात काय मिळेल चांगलं ते घ्यायचो. त्याच्यावर एक काहीतरी मला तो अजूनही द्यायचा जाता जाता. आणि मी हे माझ्या 5 वर्षाच्या कॉलेज लाईफमध्ये रेग्युलर केलेलं आहे. आज पुस्तकं विकत घेण्याची क्षमता आहे माझ्या देवाच्या कृपेनं. कारण 1500 रुपयाचं पुस्तक खरेदी करायची लायकी नव्हती माझी, तेव्हा पैसे नव्हते एवढे खिशात. मग रद्दीच्या पुस्तकांकडे जाऊन, दुकानवाल्याकडे जाऊन जर मी कुठले मॅगझिन्स वाचले तर मला कमीपणा वाचायचं काय कारण आहे? नॉट नेसेसरी की तुम्ही त्या डेट मधलंच वाचलं पाहिजे. जुनं मागचं पुढचं वाचलं तरी कळतं ना काहीतरी. रघुरायच्या बद्दल मी नितांत आदर बाळगतो. रघुराय ही व्यक्ती ज्यांच्याबद्दल आता मी बोललो, त्यांना भारत सरकारनं पद्मश्री देऊन सन्मानित केलेला फोटोग्राफर आहे. तो माइलस्टोन आहे फोटोग्राफी क्षेत्रातल्या, फोटो जर्नलिझम मधला माइलस्टोन मानला जातो. आणि ही खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे की एका फोटोग्राफरला भारत सरकारनं पद्मश्री देऊन सन्मानित केलेल्या व्यक्तींमधले ते एक आहेत. मग ह्यांच्याबद्दल साधं माहिती पण नसावं आपल्याला. अजूनही आपण त्या लग्नातच अडकून पडलोय, अजूनही त्या फंक्शन मध्येच अडकून पडलोय. नोबडी इज इंटरेस्टेड टू लर्न हु इज रघुराय. विचारून बघा तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला किती जणांना रघुराय माहितीये का? माहिती नाहीये. ही खूप शरमेची बाब आहे. आपल्याला आपल्या क्षेत्रातलं जर माहिती नसेल तर त्या क्षेत्रात जाऊन आपण काहीही एका चौकटीच्या बाहेर करू शकणार नाही. हे सत्य आहे. आणि हे जोपर्यंत कडू सत्य आहे, कडू घोट आहे, हा गिळलाच पाहिजे एकदा. हे कडू कळल्यानंतर आपली लेव्हल काय आहे हे आपल्याला कळते. मला पण माझी लायकी हा शब्द म्हणतो मी. जेव्हा मी ग्रेट वर्क बघतो इंस्टाग्रामवरती, ग्रेट वर्क वेबसाईटला कोणाच्या बघतो, तेव्हा माझी लायकी कळते. मला काय वाईट आहे लायकी हा शब्द बोलायला? निगेटिव्ह कसा वाटावा? लायकी हा मराठी शब्द आहे, खरं आहे, बोला, एक्सेप्ट करा ना. नाही बाबा मी अजून हा प्रयोग करू शकलेलो, मला ह्या लेवलला अजून अचीव नाही करता आलेलं, हे मला सुचलंच नाही कधी, असं असू शकतं. स्वीकारा ना पहिल्यांदा ती गोष्ट. स्वीकारली पाहिजे ना, एक्सेप्टन्स पाहिजे ना. स्वीकारा, मला येत नाही, मी ज्या क्षणाला स्वीकारेन त्याच्यानंतर मला दुसरा टप्पा काय असेल मला ते करावं असं वाटेल. आणि तिसरा टप्पा असेल कधीतरी आयुष्यात जमेल. पहिल्यांदा हे काय आपलं काम नाही असं म्हणून जर चाललो तर मला सगळंच असं माझं काही काम नाही वाटेल. मग माझ्यासाठी राहणार आहे काय? बरोबर, राईट. तर त्यानंतर असा एक क्वेश्चन आहे, तो बरेच जणांना तुम्हाला कदाचित विचारला असेल आणि आताच्या जे ट्रेंडमध्ये तो आहेच, म्हणजे एआय टेक्नॉलॉजी. एआय टेक्नॉलॉजी कडून आपण कुठल्या कुठल्या गोष्टी घडू शकतात एआय टेक्नॉलॉजीमुळे आणि फ्युचरमध्ये? एआय टेक्नॉलॉजीमुळे काय घडू शकतं? पहिली गोष्ट अशी आहे की एआयचा तुम्ही मित्र बना, एआयचा फायदा करून घ्या. एआयला घाबरून चालणार नाहीये. जसं पूर्वीच्या काळामध्ये फोटोशॉप नव्हतं, मग फोटोशॉप आलं, मग एडिटिंग आलं, मग फोटोशॉपचे व्हर्जन्स मोर ऍडव्हान्स होत गेले. आज ऍडव्हान्स लेवलला काम करत असताना थिंग्स आर बिकमिंग व्हेरी इझी, सोप्या व्हायला लागल्या त्या. अशा त्याच्यात सोपेपणा आला, त्यात खूप साऱ्या गोष्टी आपण करू लागलो. त्याच्यात परत एआय आलं, म्हणजे फोटोशॉप
एआयचं कॉम्बिनेशन झाली आता Combination. आणि मग काम करू लागलो. काय होणार, खूप जणांनी सांगितलं की हे काय तर तुमचं काम नाही राहिलं, ते काय तर तुमचं काम नाही राहिलं, आता तुमचे काय फोटोग्राफीची दुनियात काय राहिलं नाही, एआय मधून मी काय करू शकतोय. बाई एआय मधून काही करू शकतोय असं जर तुला वाटत असेल तर जसं जसं आयफोन आला होता मार्केटमध्ये, चांगले स्मार्टफोन आले, जेव्हा अँड्रॉइड आले, तेव्हा लोकांनी काय बोलले होते की आता काय फोटोग्राफरचं काय नाही राहिलं, आपण काही करू शकतो, कसला भारी फोटो हे बघ, तुलाच दाखवतो मी तुझा फोटो, तुझ्या कॅमेरामधल्या पेक्षा भारी दिसतोय याच्यामध्ये. हे बघितलं होतं ना आपण, ये दौर से हम गुजरे हैं ना सब लोग. हाँ. एक मुझे शादी बताओ जिसमें सिर्फ फोन का इस्तेमाल किया गया और फोटोग्राफर को बुलाया नहीं गया. कभी हुआ ऐसा? नाही. नाही झालेलं आहे. सेम अबाउट एआय टेक्नॉलॉजी बरोबर तुम्ही चाला, एआयचा फायदा करून घ्या, जाहिरात बनवण्यासाठी करा, संकल्पनेसाठी करा, माहिती घेण्यासाठी करा, तुमचं काम तुम्हालाच करायचं आहे. कारण त्याच्यामध्ये भावना नसणार आहेत. तंत्रज्ञान आणि भावना ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ह्याचा अनोखा संगम म्हणजे फोटोग्राफी आहे. जेवढं शक्य आहे तेवढं एआयचा ह्या फील्डमध्ये एक चांगला उपयोग करून घेतला ना, अजून आपल्यामध्ये स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. म्हणजे एआयलाच असा मित्र बनवा की जेणेकरून तो आपल्याला गाईडलाईन किंवा प्रॉपर त्या ठिकाणी क्वेश्चन विचार त्या ठिकाणी आन्सर करेल. बरोबर. आजचा पॉडकास्ट खूपच छान होता. मलाही खूप इथून नॉलेज भेटले आणि इथे बरेच फोटोग्राफरना पण ते मार्गदर्शन आणि बरेच गोष्टी शिकायला भेटले. तर खूप खूप धन्यवाद सर. मला एका गोष्टीसाठी तुला थँक्यू म्हणायला आवडेल की एवढ्या लांबून मिरजेवरनं आलायस, आणखीन स्वतः पण एक चांगला फोटोग्राफर आहेस, ड्रोन पायलट आहेस आणि आउट ऑफ बॉक्स जाऊन तू जर काही करत नसतास तर इथपर्यंत माझा पॉडकास्ट घ्यायला आला नसतास. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू अँड विश यू ऑल द बेस्ट. छान, मस्त.